लग्न तर झालं, पण प्रेम भाग 11. आठवड्याभरानंतर सगळ्यांचं संध्याकाळी डिनरसाठी आणि पुढचं प्लॅनिंग करायला एकत्र भेटायचं ठरलं होतं. अंशू आणि वेद, रिया आणि विशाल, सई आणि आरव आज रेस्टॉरंटमध्ये भेटणार होते. संध्याकाळी आरव सईला घ्यायला घरी आला आणि दोघेही गाडीवर निघाले. रेस्टॉरंट बाहेर गाडी पार्क करून दोघे आत आले, तर बाकी चौघे आधीच येऊन बसले होते. सईने आरवची रिया आणि विशालशी पुन्हा ओळख करून दिली. हाय, नाईस टू मीट यू अगेन. एंगेजमेंटच्या वेळी आपण भेटलो होतो, पण नीट बोलता नाही आलं. आरव गालात हसत म्हणाला. समहेर, आता निवांत बोलता येईल. विशाल 6 जण एक टेबलवर पकडून बसले आणि जेवण ऑर्डर केलं. मग काय ठरलंय पार्टीचं? वेद, महाबळेश्वरचा प्लॅन फिक्स आहे ना? सगळे मिळून 9 जण झालोय. विशाल, हो, पण कसं जायचं? रिया, मला वाटतंय कारने जाऊया. मी आमची कार घेते. अंशिका, हो चालेल, मी पण घेतो, म्हणजे होऊन जाईल. आरव म्हणाला. इतक्यात वेटरने ऑर्डर आणून टेबलवर ठेवली. मस्त आयडिया. बरं, आम्हाला चौघांना एकत्र सुट्टी मिळणार नाही, हाफ डे आहे. सई, हो ना प्रॉब्लेम, आपण दुपारी निघूया, तुम्हाला ऑफिसमधूनच पिक करू. विशाल, हो. बरं, 2 कार घेतोय तर अजून एक जागा बाकी आहे, कोणाला घ्यायचं का अजून? अंशिका, तुमचं आहे का कोणी? सई बाकी चौघांना विचारते. नाही बाबा. रिया, मग आदित्यला विचारतोयस का? सई आरवकडे बघून विचारते. हो, विचार त्याला. वेदची आणि त्याचीही एंगेजमेंट मधलीच ओळख असते. बरं, विचारतो मी, कॉल करतो लगेच. आरव कॉल करायला थोडं बाजूला जातो आणि बाकी सगळे गप्पा मारत बसतात. आदित्य पण येतोय. आरव फोन ठेवून त्यांच्या जवळ येत म्हणतो. बरंच काही ठरल्यामुळे नंतर निवांत सगळेजण गप्पा मारत जेवण करत असतात आणि रात्री उशिरा घरी जाण्यासाठी निघतात. नवीन वर्ष यायला आता फक्त 1 आठवडा बाकी होता. सगळ्यांनी घरची परवानगी घेऊन ठेवलीच होती आणि तो आठवडा सगळ्यांनी काय काय मज्जा करायची याच विचारात काढला. आरव अजूनही गाढ झोपेतच होता. बराच वेळ त्याचा फोन वाजत राहिला. थोड्या वेळाने त्याची झोप चाळवळल्यामुळे त्याने फोन घेतला. हॅलो. झोपेतच तो म्हणाला. जान, तू अजून झोपलायस? वाजले बघ किती. तुझंच स्वप्न बघत होतो. किती वाजलेत? अरे 7 वाजलेत, उठ ना आता. ऑफिसला नाही जायचं का? जायचं, पण उठावंसं नाही वाटते ग. एक ना बच्चा, इथे ये ना मला उठवायला, त्याशिवाय मला जाग नाही येणार. आरव खट्ट्याळपणे म्हणतो. हट, उठ लवकर. निघताना फोन कर, मला पण आवरायचे. बाय. बरं, करतो मी, बाय. आरव तिचा फोन ठेवून उठतो आणि ऑफिससाठी सगळं आवरून बाहेर नाश्त्यासाठी येतो. आरव, आज कुठे बाहेर जाणार म्हणाला होतास ना तू? मग ऑफिसला पण जाणार आहेस? आई, हो. आई, हाफ डे आहे आणि मी कार घेऊन चाललोय, तर सरळ तिथूनच आम्ही ट्रिपसाठी निघू. आरव नाश्ता करता करता म्हणाला. नाश्ता करून तो ऑफिससाठी निघाला आणि सईला फोन केला. ए डार्लिंग, निघालीस तू? आरव, पोचले, पण मी आज गाडी नव्हती आणायची म्हणून लवकर निघाले. सई, अच्छा, सो ऑल सेट? आरवने उत्साहाने विचारलं. येस सर, एव्हरीथिंग इज सेट अँड वी आर टू एक्सायटेड. सईने हसतच उत्तर दिलं. ग्रेट. बरं, आम्ही 3 वाजेपर्यंत येतो, तुम्ही तयार राहा. हो, बाय. भेटू दुपारी. येस बेब्स. तोपर्यंत कीप मिसिंग यू, लव यू टू. बाय. सईने फोन ठेवला आणि ती कामाला लागली. सिमी, कविता और राहुल नहीं आए अभी? सईने लॅपटॉपमध्ये बघतच विचारलं. अरे हम जल्दी आए हैं आज, वो लोग तो मस्त आराम से आएंगे. सिमी, तेवढ्यात ते दोघे ऑफिसमध्ये येतात. थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हेअर, सिमी म्हणते. तशी सई वळून बघते. गाइज, ट्रिप के लिए रेडी ना? कविता, अरे ऑफकोर्स, बॅग साथ में लेके ही आए हो क्या? सिमी उत्साहाने म्हणाली. यार, आज तर काम करायचंच मनच नाही करत आहे. राहुल जागेवर बसत म्हणाला. हो ना, कामचोर लोकांना सोबत असंच होतं, कविता म्हणाली आणि तिघीही एकमेकींना टाळ्या देऊन हसायला लागल्या. बरं, कामाला लागा आता, म्हणजे लवकर काम संपेल. गप्पा मारतच चौघेही कामाला लागले. 2:30च्या सुमारास त्यांचं ऑफिस सुटलं आणि सगळे सहकारी एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत ऑफिस बाहेर पडत होते. गाईज, चला रेडी होऊन या. वेद गाडी घेऊन 10 मिनिटात पोहोचतोय असं सांगितलंय. पूर्ण ऑफिस रिकामं झालं होतं. चौघेही चेंज करून अगदी कॅज्युअल लुकमध्ये ऑफिस खाली येऊन थांबले आणि सईने आरवला फोन केला. हॅलो, ग्रीन वन पीसमध्ये कसली सेक्सी दिसतेस तू? आरव खट्ट्याळपणे म्हणाला. तुला कशी दिसले मी? कुठे आहेस तू? सई आजूबाजूला बघत म्हणाली. जान, समोरच आहे मी. आरव आणि आदित्य रस्त्याच्या पलीकडे गाडी लावून उभे होते, पण बाकीच्या गाड्यांमुळे ते पटकन दिसत नव्हते. ते दोघे गाडी काढून
यांच्यासमोर आले. इतक्यात मागून अंशिकाचीही गाडी आली. सगळे गाडीतून खाली उतरले. कविता, राहुल आणि आदित्यची बाकी सगळ्यांची ओळख एंगेजमेंटच्या वेळीच झाली होती, पण सिमरन त्या दिवशी नव्हती. त्यामुळे सईने तिची सगळ्यांशी ओळख करून दिली. या सगळ्यात सिमरनला बघून कोणाची तरी विकेट पडलीच होती. चला तर मग, सगळे तयार ना? वेदने विचारलं तसे सगळे जोरात ओरडले. यस. राहुल आणि विशालने तिघांच्या बॅग्स गाडीच्या डिक्कीत ठेवल्या. मग कोण कोणत्या गाडीत येतंय? अंशिका एका गाडीमध्ये, तू, वेद, रिया, विशाल आणि अजून एक कोणी घ्या. बाकी सगळे आमच्याबरोबर या. सई बोलली. कोण येते आमच्यासोबत? रिया. कपल्स तर वेगळे नाही होऊ शकत, त्यामुळे बाकीच्यांचीच ॲडजस्ट करा. आरव आदित्यची खेचत म्हणाला. मी जाऊ का मग? आदित्य थोडा रागाने म्हणाला. नाही नाही, ही गाडी कोण चालवणार मग? आरव हसत म्हणाला. एक काम कर सिमी, तू आजा हमारे साथ. अंशिका म्हणाली. तसा आदित्यचा चेहरा जरा पडला आणि कविता आणि राहुलने एकमेकांकडे बघून स्माईल केलं. ओके. सिमी त्यांच्यासोबत गाडीत जाऊन बसली. कोणाचं लक्ष नाही असं बघून आदित्य आरवच्या कानात म्हणाला. सिमरनला आपल्याच गाडीमध्ये घ्यायचं होतं ना? का? आरवने कपाळावर आठ्या पळात विचारलं. त्यावर फक्त आदित्य त्याच्याकडे बघून हसला. आद्या, उगीच फटके खाशील तिच्याकडून, जरा सांभाळून. आरव त्याला चिडवत म्हणाला. नाही रे, किती गोड आहे ती, जरा बोलता आलं असतं ना. आदित्य स्वतःची बाजू सांभाळत म्हणाला. तिथे गेल्यावर बोल, काय बोलायचंय. गाडी चालव आता. आरवने चावी त्याच्याकडे दिली आणि ती मागे सईजवळ येऊन बसला. मागे एका खिडकीजवळ सई आणि एका बाजूला कविता. मध्ये आरव बसला आणि पुढे आदित्य, शेजारी राहुल बसला. मस्त गाणी ऐकत गप्पा मारत सगळ्यांचा प्रवास सुरू झाला. पहिल्यांदा कारमध्ये असं निवांत बसता आलंय होणाऱ्या बायकोसोबत, नाहीतर सारखं आपलं पुढे बघून गाडी चालवा. आरव सईच्या कानात कुजबुजला आणि तिच्या खांद्याभोवती हात टाकून आरामात बसला. सईने त्याला डोळ्यानेच दटावून त्याच्या पलीकडे कवितालाही पाहिलं. ती खिडकीबाहेर बघत होती. आरू, कोणी ऐकलं तर कसं वाटेल? अरे कविता, राहुल, आदित्य, मी माझ्याच होणाऱ्या बायकोसोबत थोडा रोमॅन्स केला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना? आरवने थोडं मोठ्याने विचारलं. तसे सगळे हसायला लागले आणि सईने लाजून दोन्ही हाताने चेहरा झाकून घेतला. आमची परवानगी कशाला हवी आहे? कविताने हसतच विचारलं. आमचे सरकार तुम्हाला सगळ्यांना बघून लाजत आहेत ना? आरवने हसत सईकडे बघितलं. बिंदास रोमॅन्स करा, आम्ही नाही बघणार, डोंट वरी. कविता सईला चिडवत म्हणाली आणि पुन्हा खिडकी बाहेर बघायला लागली. कोणाचं लक्ष नाही असं बघून सईने हळूच हाताच्या कोपऱ्याने आरवच्या पोटात मारलं. कसं निर्लज्ज आहेस रे? तिने त्याच्याकडे बघत विचारलं. तसं त्याने एका हाताने तिला जवळ ओढलं. तिने त्याच्या छातीवर किस केले आणि त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. त्याने तिच्या कपाळावर अलगद किस केलं. गाडी आता बाहेरच्या रस्त्यावरून धावत होती. आजूबाजूला फक्त सुंदर निसर्ग आणि हिरवळ होती. सगळे स्वतःच्या विचारात बाहेर दिसणाऱ्या दृश्यात हरवून गेलेले. आरवने सईच्या चेहऱ्याकडे पाहिलं. ती त्याच्या खांद्यावर विसंबून बाहेरचं दृश्य बघण्यात मग्न होती. बाहेरून येणाऱ्या संध्याकाळचं ऊन तिच्या चेहऱ्यावर पडत होतं, त्यामुळे तिचा चेहरा चमकत होता. गाडीच्या वेगामुळे येणारा भुरभुर वारा तिच्या मोकळ्या झालेल्या बटा उडवत होत्या. आरवला त्या बटांचाही त्या क्षणाला हेवाच वाटला. त्या मुक्तपणे तिच्या गालाशी, तिच्या चेहऱ्याशी खेळू शकत होत्या. त्याने हळुवारपणे तिच्या चेहऱ्यावरचे येणारे केस कानामागे सारले. तिचा हात हातात घेतला आणि त्यावर ओठ टेकवले. कोणीच काही बोलत नाही बघून आदित्यने ड्राईव्ह करताना रेडिओ चालू केला आणि त्यावर गाणं सुरू होतं. सईने त्याच्याकडे पाहिलं तर त्याचं लक्ष तिच्याकडेच होतं. तिने लाजून नजर खाली घेतली आणि त्याने दोन्ही हात तिच्या भोवती गुंफून तिला मिठीत घेतलं. थोड्या वेळाने दोन्ही गाड्या चहा नाश्त्यासाठी एका रेस्टॉरंट समोर थांबल्या आणि सगळे जागा पकडून बसले. आदित्य मुद्दाम सिमरनच्या बरोबर समोर येऊन बसला आणि त्याच्या बाजूला आरव बसला. सगळ्यांसाठी मॅगी आणि चहा ऑर्डर करून सगळे गप्पा मारत बसले. बाय द वे गाईज, तिथे बंगल्याचे केअरटेकर आहेत सुरेश दादा, तिथे त्यांना ऑर्डर द्यावी लागेल. सांगा काय करायचंय मेनू, मी आत्ताच फोन करतो. विशाल. अरे आपण पण बनवू शकतो म्हणाला होतास ना? वेद. हो, मग आपणच बनवूयात का? विशाल. हो, आपणच बनवूया, मजा येईल. कविता. तू एक काम कर, फोन लाव, मी बोलतो, तोपर्यंत त्यांना सामान आणून ठेवायला सांगतो. वेद. त्यांचं बोलणं चालू असताना चहा आणि नाश्ता येतो आणि सगळे त्यावर तुटून पडतात. सगळ्यांची बडबड चालू असते. फक्त कोणी शांत असतं तर आदित्य आणि सिमरन. दोघे एकमेकांशी काही बोलत नाहीत, पण नजर मात्र सारखी वळून एकमेकांवरच येऊन थांबते. आरवचं अचानक दोघांवर लक्ष जातं. तसं तो सिमरनकडे बघून बोलतो. सिमी, आज इतनी चुप क्यों है? अरे जीजू, आप लोग तो खाना बनाने के बारे में बात कर रहे हो ना, लेकिन मुझे नहीं आता खाना बनाना.
तो मैं क्या बोलूँगी बीच में. शेवटी वाक्य सिमी आदित्यकडे बघत म्हणाली, क्या बात कर रही है, तुझे खाना बनाना नहीं आता. अरे हमारा आदि बहुत अच्छा खाना बना लेता है. आरव गालात हसत तिला म्हणाला, सच में. तिने आश्चर्याने आदित्यकडे पाहत विचारलं. हां. आदित्य हसून म्हणाला, वाव. त्या दोघांचा संवाद सुरू करून देऊन आदित्य पुन्हा त्याच्या सरकाराकडे वळला. ती अंशिका आणि रियाशी बोलण्यात इतकी बिझी होती. बच्चा, माझ्याशी पण बोल ना. आरव कोणाचं लक्ष नाही असं बघून तिची चेअर स्वतःकडे ओढत म्हणाला, बोल ना स्वीटहार्ट. तिने एक हात त्याच्या गालावर ठेवून विचारलं. आहा, इतकं प्रेमाने बोलू नकोस. आपण पब्लिक एरियामध्ये आहोत. तू असं बोलणार असशील तर मी स्वतःला कंट्रोल कसं करायचं. आरव खट्ट्याळपणे म्हणाला. तसं तिने गालावर असलेल्या हातानेच हळूच त्याला चापटी मारली. नाश्ता वगैरे करून झाल्यावर पुन्हा सगळे पुढच्या प्रवासासाठी निघाले. आता आदित्य अगदी चांगल्या मूडमध्ये होता. गाडी चालवतानाही मधूनच त्याला स्वतःशी हसू यायचं. जवळजवळ 6:30च्या सुमारास सगळे बंगल्यावर पोहोचले. बंगला बाहेरून अतिशय सुंदर होता. 2 मजली बंगला आणि वरून त्याला कोलारू लूक होता. गेटमधून आत गेल्यानंतर एका बाजूला पार्किंग आणि दुसऱ्या बाजूला लॉन बनवलेले होते आणि मधून घराच्या दरवाजापर्यंत पायवाट केली होती. सगळे गाडी लावून घरात आले. आतमध्येही प्रवेश करताच मोठा हॉल आणि डाव्या बाजूला ओपन किचन होतं. हॉलच्या दुसऱ्या बाजूला वर जाण्यासाठी पायऱ्या होत्या. दुसऱ्या मजल्यावर चार फुलं फर्निश्ड बेडरूम होत्या आणि हॉलच्या मागच्या बाजूला एक दरवाजा होता, जो मागच्या अंगणात जाण्यासाठी होता. सगळे सामान ठेवून बंगला न्याहाळण्यात व्यस्त होते. काय भारी बंगला आहे रे. आदित्य, हो ना, लयच भारी. राहुल, सई, अंशिका आणि सिमरन फिरत फिरत मागच्या अंगणात गेल्या. मागेही छान लॉन केलेले होतं आणि कंपाऊंड जवळ वेगवेगळे रोप लावलेली होती. एका बाजूला एक लोखंडी झोपाळा लावला होता. तिथेही मागच्या बाजूला एक छोटंसं लोखंडी गेट होतं आणि त्याच्यापुढे दूर दूरपर्यंत स्ट्रॉबेरीची शेती दिसत होती. तिघीही पुन्हा आज सगळ्यांच्या जवळ आल्या. रिया म्हणाली, चला फ्रेश होऊन घेऊया, म्हणजे पुढची कामं सुरू करता येईल. सुरेश दादाही सगळ्यांचं स्वागत करायला पुढे आले. साहेब, तुम्ही आवरून घ्यावा समधी, मी चहा ठेवतो. नको दादा, काही लागलं तर सांगतो आम्ही, तुम्ही नका काळजी करू. वेद हसून म्हणाला. त्यांचा निरोप घेऊन सुरेश दादा कंपाऊंडमधल्या त्यांच्या खोलीत गेले. सगळे सामान घेऊन वर गेले. 2 रूमचा ताबा मुलींनी आणि 2 रूमचा मुलांनी घेतला. थोड्या वेळाने आवरून सगळ्या मुली खाली आल्या तर वेद आणि आदित्य किचनमध्ये होते आणि राहुल, विशाल, आरव सोफ्यावर बसून गप्पा मारत होते. सगळ्या मुली त्यांच्या जवळ येऊन बसल्या. इतक्यात आदित्य आणि वेद सगळ्यांसाठी कॉफी घेऊन आले. सगळ्यांना कॉफी देऊन वेद अंशू शेजारी जाऊन बसला आणि आदित्यने सिमरनला थोडं सरकलेलं पाहून तो त्या जागेवर जाऊन बसला. बहुत अच्छी बनी है कॉफी, सिमरन हळूच म्हणाली. थँक्यू. आदित्य डोळे मिचकावत म्हणाला, आपण सिखाओगे क्या मुझे ये सब. ती थोडं घाबरत विचारते. तसं तो खुश होऊन म्हणतो, पक्का. आज से ही. कॉफी प्यायला नंतर सगळे कामाला लागले. सई म्हणाली, सगळं सामान आणलंय का रे दादांनी. हो, तेच बघत होतो मी. आले सगळं. आरव, विशाल आणि राहुल त्यांच्यामध्ये लुडबुड न करता सोफ्यावरच बसतात. रिया, सई, अंशिका वेदला लागेल ती मदत करत असतात. आदित्य सिमरन आणि कविताला हाताशी घेऊन काम करत असतो. थोड्या वेळाने सोफ्यावर बसलेल्या मध्ये काही ठरतं आणि विशाल येऊन वेदच्या कानात काही सांगतो. मुलींचं त्यांच्याकडे लक्ष असतंच, पण काही विचारायच्या आधीच ते तिघेही बाहेर पडतात. कुठे गेले रे ते. रिया शंकेने विचारते. आल्यावर कळेल ना, वेद हसतच म्हणतो. थोड्या वेळाने सगळा मेनू तयार करून ते मागच्या अंगणात येऊन निवांत बसतात आणि 5 मिनिटांनी आरव, विशाल आणि राहुलही त्यांना जॉईन होतात. कुठे गेलतास तू. फिरायला. आरव तिला चिडवत म्हणतो. मला सोडून. ती थोडं रागाने म्हणते. तसा तो तिला मिठीत घेत म्हणतो, नाही ग बाळा, मी एकटा जाईन का, थोडं काम होतं म्हणून गेलतो. बोलता बोलता त्याने तिच्या गालावर ओठ टेकवले. सगळे छान गप्पा मारत बसले होते. ए हम लोग दशमेराज खेले क्या. सिमरनने अचानक विचारलं. चलेगा, खेलते है, मजा आएगा. टीम कैसे करनी है. विशाल, सगळ्या मुलींची एक टीम आणि मुलांची एक टीम. अंशिका म्हणते, आम्हाला चालेल, पण अशी टीम पडणार असेल तर जी टीम हारेल तिला शिक्षा असेल. काय असेल ते नंतर ठरवू. काय रे. वेदने सगळ्या मुलांकडे बघत विचारलं. तसा सगळ्यांनी एकच सूर लावला. चालेल चालेल. सगळ्या मुली एकमेकींकडे प्रश्नार्थक नजरेने बघायला लागल्या आणि नंतर त्याही तयार झाल्या आणि त्यांनी गेम चालू केला. एक एक जण पुढे येऊन हातवारे करत होतं आणि मुलींची टीम पटापट मूव्ही ओळखतही होत्या. मुलांवर 2 पॉईंट्स चढवलेले.
जोरात हसण्याचा, एकमेकांना चिडवण्याचा आवाज सगळीकडे घुमत होता. खेळ अगदी रंगात आला होता. वेळ कसा जातोय कळतही नव्हतं. साधारण 9:30च्या सुमारास केअरटेकर सुरेशदादा सगळ्यांना जेवणासाठी विचारायला आले. "हो दादा, लावा जेवण, खूप भूक लागली आहे." विशाल म्हणाला तशा सगळ्या मुली ओरडायला लागल्या. "चीटर, हारायला लागले म्हणून बघ कसे लगेच पळत आहेत." "ए, असं काही नाही हां." आरव त्यांची बाजू सावरत म्हणाला. "हो ना, मग आता जाऊया जेवायला." "पण तुमची शिक्षा पेंडिंग राहील आणि ती मिळणारच आहे." सई ठामपणे म्हणाली. "तुम्ही म्हणाल तसं सरकार." आरव खट्ट्याळपणे म्हणाला. सगळे डायनिंग टेबलवर आले. सुरेशदादांनी सगळं काही व्यवस्थित मांडलं होतं. "सगळे ड्रिंक घेणार आहात ना?" विशालने सगळ्या मुलांना बघून विचारलं. तसं सईने आश्चर्याने आरवकडे पाहिलं. "अच्छा, यासाठी गेला होतात का मगाशी? तसं हे पण काम होतं." आरव तिच्यापासून नजर चोरत म्हणाला. आरवचं लक्ष नाही असं बघून विशालने पुन्हा विचारलं. "आरव, तू घेणार आहेस ना?" "नाही रे भावा, मगाशीच सांगितलं होतं की. आणि हिचीच नशा एवढी आहे ना की मला बाकी काहीच कशाचीच गरज नाही." आरवने शेवटचं वाक्य सईकडे बघत म्हटलं. तसा तिने त्याला जोरात फटका दिला. "शी, किती निर्लज्जपणा रे." सगळे जोरात हसायला लागले. "आप ड्रिंक नाही करते?" कोणाचं लक्ष नाही बघून सिमरनने हळू शेजारी बसलेल्या आदित्यला विचारलं. "नहीं, कभी किया नहीं, लेकिन अगर आप चाहो तो अभी कर सकता हूँ." आदित्य खट्ट्याळपणे म्हणाला. तशी ती पटकन उत्तरली. "अरे नहीं नहीं, मुझे नहीं पसंद." "अच्छा, फिर नहीं करूंगा." तो गालात हसत म्हणाला. छान गप्पा मारत एकमेकांना चिडवत त्यांचं जेवण चालू होतं. जेवण झाल्यानंतर सगळे पुन्हा मागच्या अंगणात आले. तिथे सुरेशदादांनी खूप छान अरेंजमेंट करून ठेवली होती. ब्राउनी फायर करून त्यांच्या बाजूने सगळ्यांसाठी बसायची सोय केली होती. आणि बाहेर थंडी खूप असल्यामुळे काही शालही आणून ठेवल्या होत्या. बाजूच्या झाडांवर लाईट्सच्या माळा सोडल्या होत्या. ती सजावट बघून तर मुली आनंदाने उड्याच मारायला लागल्या आणि पडतच जाऊन पटापट आपल्या जागेवर बसल्या. मुलं त्यांच्या त्यांच्या पार्टनर्ससोबत बसले. डिसेंबरची गुलाबी थंडी, समोर ब्राउनी फायर आणि एकमेकांच्या मिठीत बसलेले लव्हबर्ड्स. वातावरण अगदी रोमॅन्टिक झालं होतं. राहुलने कोणाचेही न कळत कविताचा हात हातात घेतला. तसं तिने दचकून त्याच्याकडे पाहिलं. तो गालात हसत तिच्याकडे बघत होता. आता बाकी कोणाला डिस्टर्ब्स नको म्हणून आदित्य सिमरन शेजारी पण थोडं अंतर ठेवून बसला. त्या वातावरणाचा प्रभाव म्हणू की काय, पण मगाच्या गेम आणि शिक्षेबद्दल कोणाच्याही लक्षात नव्हतं. सगळे स्वतःच्याच विश्वात मग्न होते. रियाने विशालच्या कानात काही तरी सांगितलं. तसं तो पडतच गेला आणि रूममधून त्याने सोबत आणलेली गिटार घेऊन आला. गिटार बघून सगळे खुश झाले. तो जागेवर येऊन बसला आणि सगळे त्याची धून ऐकायलाच उत्सुक झाले. त्याने तार छेडली आणि प्रत्येकाच्या अंगावर शहारा आला. सईने गालात हसत आरवकडे पाहिलं आणि त्याने तिच्या गालावर ओठ टेकले. तो तिला मागून मिठीत घेऊन बसला होता आणि ती त्याच्या छातीवर डोकं टेकून गिटारची धून ऐकण्यात मग्न होती. आणि दोघांनी स्वतःभोवती एक शाल लपेटून घेतली होती. तिने समोर अंशूकडे बघितलं. तीही वेदच्या खांद्यावर डोकं टेकवून शांतपणे बसली होती. दोघींची नजरानजर झाली आणि एकमेकींना काय म्हणायचं हे समजून दोघीही हसल्या आणि गिटारच्या धून बरोबर गायला सुरुवात केली. दोघीही त्यांच्या पार्टनर्सचे हात घट्ट पकडून त्यांच्यासोबत बघत गात होत्या. ते दोघींना घेऊन डान्स करण्यासाठी उठले आणि एकमेकांभोवती हात गुंफून डान्स करायला लागले. खाली बसलेल्या राहुलनेही कविताला नजरेनेच विचारले. तिने संमती दिल्यानंतर तेही या चौघांना डान्समध्ये जॉईन झाले. विशाल, रिया, सिमरन आणि आदित्य खाली बसून त्यांचा डान्स एन्जॉय करत होते. पण नकळतपणे सिमरन आणि आदित्य मधलं अंतर कसं कमी झालं आणि तिचा हात त्याच्या हातात कधी गेला हे दोघांनाही कळालं नाही. गाणं संपल्यानंतर दोघांच्याही लक्षात आलं. तसं सिमरनने पटकन त्याच्या हातातून हात सोडून घेतला. "अरे, तुमचं कधी झालं?" सईने आश्चर्याने कविता आणि राहुलला विचारलं. "हा ना, मुझे भी भनक तक नहीं थी." सिमरन पण त्यांच्याकडे जात म्हणाली. "त्यालाच विचार, मला पण अजून माहीत नाहीये." कविता थोडं गोंधळून म्हणाली. राहुल शब्दांची जुळवाजुळव करत 2 मिनिटं शांतच राहिला. "मला आवडायची कविता, पण तिला सांगायची हिंमतच नाही झाली कधी. आणि जेव्हा कळायला लागलं की तिच्या मनात पण माझ्यासाठी काही आहे, त्यानंतर तसा वेळच नाही मिळाला की नीट मनातलं सांगता येईल. पण आता वातावरणच असं झालंय की अजून वाट नाही बघू शकत." राहुल शेवटचं वाक्य कविताच्या डोळ्यात बघत म्हणाला. सगळे खूप खुश होऊन त्याच्याकडे बघत राहिले. राहुलने पुढे होऊन कविताचा हात हातात घेतला. "मला माहितीये मी तुला खूप वाट बघायला लावलीये, पण आता अजून नाही. कविता, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर."
त्याने तिच्या हातावर ओठ टेकवले. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं आणि डोळ्यातून अश्रू उघडले. तिने पटकन त्याला मिठी मारली. आय लव्ह यू टू. सगळे आनंदाने टाळ्या आणि शिट्ट्या वाजवतात. ते दोघे वेगळे होऊन सगळ्यांकडे हसतच बघत राहतात. राहुल्या, आम्हाला कधी कळू दिलं नाहीस रे. त्याचं काय करायचं आता? सई लटक्या रागाने म्हणते. हाँ भाई, तुम लोगों के लिए खुश है हम लोग, लेकिन हमें गुस्सा नहीं आया ऐसा मत समझ. सिमरन ही दम देऊन बोलते. सॉरी बहनों, तुम लोग जो बोलो मैं करने को तैयार हूँ. राहुल त्यांना समजावत म्हणाला. गुड, तो हमें पार्टी चाहिए. सिमी, सई म्हणाली. आणि छोट्या पार्टींनी कामी नाही चालणार हां. मोठी पार्टी हवी, मस्त. आणि पार्टीमध्ये आम्हीही आहोत हे काही वेगळं सांगायला नको. आरव दोघांना चिडवत म्हणाला. हे नक्की. दोघांनीही हसून उत्तर दिलं. बरं गाईस, 12 वाजायला फक्त 5 मिनिट उरली आहेत. रिया सगळ्यांनाच लक्षात आणून देत म्हणाली. तसे आरव आणि विशालने एकमेकांकडे पाहिलं आणि दोघेही आत पळाले. यांना काय झालं? सईने भुव्या उंचावून विचारलं. 2च मिनिटांनी दोघेही बाहेर आले. आरवच्या हातात मोठा केक होता, ज्यावर हॅपी न्यू इयर अशी अक्षर होती आणि विशाल एक फुलांनी सजवलेला छोटासा टेबल घेऊन येत होता. बरोबर 12च्या ठोक्याला सगळ्यांनी मिळून केक कापला. हॅपी न्यू इयर. सगळ्यांचा अगदी एकत्र आवाज घुमला. केक कापून एकमेकांना भरवणं चालू होतं. हॅपी न्यू इयर लव. आरवने केक भरवत सईला विश केलं. हॅपी न्यू इयर जान. सईने विश करून त्याच्या गालावर किस केलं. थोड्या वेळाने त्यांच्या गाण्याचा आणि डान्सचा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला. गप्पा मारत मस्ती करत पहाट कधी झाली कोणालाच कळालं नाही. पहाटे सगळे आपापल्या रूममध्ये झोपायला गेले. त्यामुळे सकाळी सगळे उशिरा उठले. सकाळी सगळे मुलं आवरून खाली आले. सुरेश दादांनी नाश्ता लावायला सुरुवात केली. थोड्या वेळाने सगळ्या मुलीही येऊन टेबलवर बसल्या. सई ही आरव शेजारी बसली. ओले केस, मोकळे सोडलेले, अंगात एक पिंक कलरचा वन पीस आणि काहीही मेकअप नसलेला चेहरा. आत्ताच आवरून झाल्यामुळे तिचा त्वचेचा होणारा तो ओलसर स्पर्श, तिच्या केसातून आणि शरीरातून येणारा सुगंध तो आज पहिल्यांदाच पाहत होता आणि अनुभवत होता. तो तिच्याकडे पाहतच राहिला. काय झालं? तिने त्याच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवून गालात हसत विचारलं. तुला बघतोय. त्याने नजर न हटवता सांगितलं. आज काय पहिल्यांदाच पाहतोयस का मला? तिने खट्टाळपणे त्याला विचारलं. हो, या रूपात तर पहिल्यांदाच पाहतोय. कधी एकदा असं रोज पाहायला मिळेल असं झालंय. लवकरच. ती लाजून म्हणते. अरे गर्ल्स, यांच्या कालच्या शिक्षेचं काय करायचं? कविताने कालची आठवण करत विचारलं. मला वाटतं माफ करून टाकूया. काल इतका मस्त केक आणला होता ना. रिया विशालचे गाल ओढत म्हणाली. त्यावर सगळ्या मुलींचं एकमत झालं. गप्पा मारत सगळे नाश्ता करत बसले आणि नंतर फिरायला मागच्या स्ट्रॉबेरीच्या शेतात गेले. तिथेही जास्त ऊन नव्हतं. वातावरण अगदी आल्हाददायक होतं. आता मात्र सगळ्या जोड्या वेगवेगळ्या होऊन आपापला टाइम स्पेंड करत होत्या. अब हम लोग निकलने वाले हैं यहाँ से. सिमरन. हाँ, आदित्य म्हणाला. तसा सिमरनचा चेहरा जरा पडला. ये 2 दिन मुझे हमेशा याद रहेंगे. तो गालात हसत म्हणाला. मुझे भी. ती हसून म्हणाली आणि नजर चोरत पुन्हा बंगल्याच्या दिशेने जायला वळली. तसा आदित्यने अलगद तिचा हात धरला. यहाँ से जाने के बाद भी हम मिल सकते हैं ना. त्याने तिचा अंदाज घेत विचारलं. हां. तिने त्याच्याकडे बघून गालात हसत उत्तर दिलं आणि ती त्याच्या हात अलगद सोडून पुन्हा बंगल्यात पडत झाली. शेतात सगळ्यांनी भरपूर स्ट्रॉबेरीज खाल्ल्या, फोटोज काढले. दुपारी जेवण करून सगळे पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाले. सगळ्यांनी छान आठवणी सोबत घेऊन नवीन वर्षाची सुरुवात केली.